नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणीने आता एका माणसाला काहीतरी काम सांगितलेलं असतं, म्हणजे नक्की काहीतरी तिचा प्लॅन असतो आणि आता त्या माणसाला बोलावून घेतलेलं असतं. त्याला ती कामाबद्दल सर्व काही सांगत असते की काय करायचं, एकदम शांतपणे सर्व काही करायचं. आणि तेवढ्यात आता त्या माणसांचा फोन वाजतो. तेव्हा आता रोहिणी त्याच्यावर खूप चिडते. अरे मी तुला सांगितलं होतं की आवाज कमी का केला नाही आणि मोबाईल स्विच ऑफ करायचा, इतकी साधी सुद्धा तुला अक्कल नाही का? म्हणून आता रोहिणी त्या माणसावर पूर्णपणे चिडलेली असते आणि बंद कर, लवकर बंद कर असं म्हणते. आणि आता मात्र ती त्या माणसाला परत समजायला लागते आणि तेवढ्यात मात्र आता त्या आवाजाने संगीता धावतच बाहेर येते आणि तेव्हा तो माणूस लगेच गाडीच्या मागे लपतो आणि रोहिणीही तेथे उभी असते. रोहिणीला आता भीती वाटते की नक्की हिने काही पाहिले तर नसेल ना. संगीता धावतच येते आणि आत्याबाई, हो का हो, तुम्ही आहात का? मला तर अशी भीती वाटली होती की चोर शिरला की काय. अहो आपल्या इकडे चोरांचा खरंच खूप सुळसुळाट झालाय आणि तुम्हाला सांगते की आमच्या ते शेजारच्या नाही का, माझी मैत्रीण तिच्या म्हणजे घराच्या मागच्या दारावर दोरीवर जे परकर वाळवत घातले होते ते सर्व परकर चोरीला गेले. तेव्हा मात्र आता संगीता ही गावगावाने सांगत असते, परंतु रोहिणीचं कुठे लक्ष असतं. रोहिणीला याचीच भीती असते की नक्की न काही ऐकलं की काय. तेव्हा आता संगीताचं लक्ष जातं. संगीता म्हणते की आत्याबाई, अहो तुमचं लक्ष कुठे आहे? आणि त्याला चुटक्या वाजवते. आणि काय हो आत्याबाई, काय झालं, कोणता विचार करतात तुम्ही? आणि अहो सांगायचं म्हणजे असं की मालूच्या लग्नातील तो लाल कलरचा परकर होता, मालूच्या लग्नातील शालू आहे ना त्याच्यावर मॅचिंग होता, तो नेमकं चोरीला गेला. तेव्हा आता रोहिणी खूप भडकते. रोहिणी म्हणते की मिसेस खरे, परकर कुठे चोरी जातात का? आणि तेवढ्यात तो माणूस गाडी मागे लपतो. तर रोहिणी म्हणत असते की तुम्ही काही पण बोलतात, तुम्ही जा बरं आणि जाऊन झोपा बरं. त्यावर आता संगीता म्हणते की अहो हे सर्व झालं, पण इतक्या रात्री तुम्ही बाहेर काय करतात? त्यावर आता रोहिणी म्हणते की तुम्हाला काय करायचं, तुम्ही जा बरं आणि शांत झोपा. आणि तेवढ्यात मात्र आता तो माणूस तेथून जायला निघलेला असतो आणि तो जातच असतो. तर संगीता ही जायला निघते आणि परत वळून मागे पाहते आणि रोहिणीला म्हणते की हो तेथेच थांबा. तेव्हा त्या माणसाला असं वाटतं की मलाच म्हणले की काय, म्हणून माणूस लगेच आपले हात वर करतो आणि तेथेच उभा राहतो, जागचं हलायचं नाही. तेव्हा तो माणूस वळून पाहतो. तेव्हा संगीताचं लक्ष जाते आणि संगीता जोरात म्हणते त्या माणसाला, थांब. आणि काय रे, कुठे चालला? मी तुला थांब म्हणले ना, कोण आहेस रे तू? आणि संगीता त्या माणसाच्या हाताला धरते आणि त्याला घेऊन येते आणि इथे असे म्हणते की हा आणि हा बघा. रोहिणीला म्हणते की हा बघा चोर. आणि काय रे, तू इथे चोरी करायला आला? तेव्हा रोहिणी म्हणत असते की मिसेस खरे, अहो मला औषधं हवी होती आणि 24 तास मेडिकलमधून मी यांना औषधं घेऊन बोलावलं होतं. माझी औषधं ते डिलिव्हर करण्यासाठी आली होते, तुम्ही जा बरं, जाऊन झोपा बरं. तेव्हा संगीता म्हणते की मला तर असं वाटलं होतं की चोर, आणि मी आपल्या खोलीत जाऊन झोपते. तेव्हा तर रोहिणी रागाने म्हणते की माझ्या खोलीत. संगीता म्हणते की अहो पाणी आणून देते मी तुम्हाला, पाण्याशिवाय तुम्ही गोळी कशी घेणार? तेव्हा संगीता ही आत जायला निघते. परंतु आता मात्र रोहिणी ही त्या माणसाला म्हणत असते की तुला जे सांगितलं ना ते करायचे आणि आता कोणी न बघता तू लगेच कुणाला बघण्या अगोदर निघून जायचं. त्यावर आता तो माणूस म्हणतो की मॅडम, कारण आता राहुल बाहेर आलेला असतो आणि त्या माणसाला असं वाटतं की नक्की कोणीतरी आहे. तेव्हा रोहिणी मागे वळून पाहते तर तो राहुल असतो. राहुल आता रोहिणीजवळ येतो आणि तो रोहिणीला विचारतो की मम्मा अगं काय झालं, तू इतके कॉल का केले असेल? तेव्हा आता रोहिणी राहुलवर खूप चिडते की हॉट नॉनसेन्स, तुझ्या म्हणजे आता जो मोबाईल आहे तो फक्त गेम्स खेळण्यासाठीच आहेत का? अरे मी तुला किती फोन केले, किती फोन कॉल्स केले आणि तू एकही कॉल उचलला नाही, काय अर्थ आहे त्याला? तेव्हा राहुल म्हणतो की मॉम्स अगं जरा विचार कर, तू असे अनोळखी माणसासमोर का माझ्यावर ओरडतेस? तेव्हा आता रोहिणी त्या माणसावर ओरडते आणि तू कामाला लागशील का असे त्याला कामाला लावते. तेव्हा आता त्या माणसाला रोहिणीने मग नक्की गाडीचं ब्रेक फेल करण्यासाठी सांगितलेलं असतं असं दिसतं. तेव्हा तो माणूस लगेच कामाला लागतो. तेव्हा लगेच आता रोहिणी राहुलला म्हणत असते की हे बघ, आपल्याला एक खूप असं मोठं काम करायचं आहे, जे मी सांगते ते ऐक. त्यावर राहुल विचारतो की काय करायचं? तर रोहिणी म्हणते की तुला माहिती आहे ना अद्वैत कुठे चालला, दिवे आगरला. त्यावर आता राहुल म्हणतो की हो माहिती आहे. त्यावर आता रोहिणी म्हणते की अद्वैत हा दिवे आगरला पोहोचूच शकणार नाही, यासाठी मी हा बंदोबस्त केलेला आहे. म्हणून आता तिने जो प्लॅन केला त्याबद्दल आता ती राहुलला सांगते, म्हणजे असं की तो तेथे नाही पोहोचणार पण तू त्याच्या जागे तेथे पोहोचायचं. त्यावर आता राहुल लगेच खुश होतो. राहुल म्हणतो की अगं मम्मा, तुझा तर हा नाईस प्लॅन आहे, पण हे सर्व कसं करायचं? तेव्हा रोहिणी ही राहुलवर ओरडते की अरे तू तर डोकं वापरतच नाही आणि शरीर तर वापरतच नाही, त्यामुळे जरा शांत राहा. तेव्हा राहुल
राहुल म्हणतो की मम्मा प्लीज तू चिडू नको, अगं वाजलेस किती ते पहा, अगं इतक्या रात्री तुला ओरडण्यासाठी काय झालं, नक्की काय असा प्लॅन आहे. तेव्हा आता रोहिणी सांगायला सुरुवात करते की हा मॅकॅनिक आहे आणि हा अद्वैतच्या गाडीचं ब्रेक फेल करणार आहे. एकदा अद्वैतच्या गाडीचे ब्रेक फेल झाले तर तो दिवे आगरला नाही पोहोचू शकत. त्या दरम्यान तू तेथून येथे पोहोचायचं आणि दिवे आगरला तू अद्वैतच्या अगोदर पोहोचायचं आणि जे काही त्या क्लायंटचं डील आहे ते तू स्वतः फायनल कर. म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मरतील. एका मोठ्या डीलचं क्रेडिट आहे ते तुला मिळेल आणि त्यामुळे इतकं मोठं डील सक्सेस झालं म्हणून डॅड मात्र तुझं कौतुक करते. आणि दुसरीकडे म्हणजे अद्वैतच्या गाडीचं ब्रेक फेल झाल्यानंतर तो जखमी होईल, त्याचा खूप मोठा असा अपघात होईल, बहुतेक तो मरेल सुद्धा आणि आय डोंट म्हणजे बहुतेक तो जर अपंग झाला किंवा तो मेला किंवा पलंगावर पडला तर फायदा तर आपलाच होणार आहे. त्यावर आताही राहुल ऐकून खूप खुश होतो आणि खरंच मम्मा खरंच क्या बात आहे, अगदी सुपर आयडिया तुझा, सुपर प्लॅन. तेव्हा आता तो मॅकॅनिक गाडीचं ब्रेक फेल करतो आणि रोहिणीला म्हणतो की मॅडम काम झालं. तर रोहिणी लगेच खुश होते आणि गुड असं त्याला म्हणते. तेव्हा आता रोहिणी ही मनात म्हणत असते की अद्वैत चांदेकर तुझा खेळ आता खल्लास, तुझी आई अंबाबाई तुझ्या किती पाठीशी आहे हे आता आपण बघू. त्यानंतर आबा हे सरोजला म्हणत असतात की सरोज अगं तू अद्वैतला देवे आगरला पाठवायचा जो निर्णय घेतला ना तो अगदी बरोबर आहे. म्हणजे तेथे गेल्यानंतर तेथे राहून त्या माणसांच्या काय आवडीनिवडी असेल, त्यांचं काय असं त्या डिझाईन्स बद्दल मन असेल ते सर्व तेथे राहूनच आपल्याला समजता येईल आणि आपल्याला ते पूर्ण सुद्धा करता देता येईल. आणि हा लग्न सोहळ्यामधील दागिना तर खूपच खास. शेवटी आपला ग्राहक खुश होणे हे महत्वाचे असते. म्हणून नेहमी मी म्हणत असतो की उद्योग असा हुशारीने कसा करायचा हे मी तुझ्याकडूनच शिकलेलो आहोत, म्हणून नेहमी मी तुझं कौतुक करतो. तर आता सरोजच्या मनात तर असतं काही वेगळंच. सरोज मनात अगदी खुश होत असते आणि मनात म्हणत असते आपला उद्योग कसा सांभाळायचा हे तर मला माहिती आहे, पण इकडे मात्र कोणी उद्योग करू नये त्याचा सुद्धा बंदोबस्त मला करता येतो. बिझनेस आणि घर या दोन्हीकडे घडी कशी निर्माण करायची हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मी सर्व काही हँडल करू शकते. आणि रोहिणी सुद्धा आता तेथेच असते. रोहिणी तर हे ऐकत असते. तेव्हा तर रोहिणी विचार करते की नक्की या सरोज वहिनीच्या डोक्यामध्ये कोणता असा विचार सुचतोय माहिती नाही, काय असं शिजत असेल. आणि तेव्हा सरोजच्या मनामध्ये हा विचार सुरू असतो की एकदा अद्वैत तिकडे गेला तर त्याचं कामामध्ये लक्ष लागेल, इकडे ह्या कलाकडे त्याचं लक्ष लागणार नाही. म्हणजे कला इकडे असेल आणि अद्वैत तिकडे असेल, म्हणजे दोघांमध्ये जरी ताटातूट होईल. परंतु आता सरोजला हे कुठं माहिती असतं की अद्वैतने कलाला सुद्धा त्याच्यासोबत घेतलेलं आहे म्हणून. तेव्हा मात्र आता रोहिणी सरोजकडे पाहत मनात म्हणते तर मला वाटलं होतं अगदी तसंच आहे, तसाच विचार ती करते. त्यावर आता आबा विचारतात की इकडे काय, तर लगेच सरोज म्हणते की इकडे असल्यानंतर त्याला खूप असे कामं पडतात, म्हणून त्याच कामामध्ये तो अगदी गुंतून पडतो, म्हणून जरा त्याला तिकडे वेळ मिळावा, म्हणजे तेथे गेल्यानंतर त्याला तिकडे वेळ देता येईल आणि तिकडच्या ज्या गोष्टी आहेत तिकडं वेळ मिळाल्यानंतर त्या गोष्टीवर त्याचं जास्त लक्ष राहील, फोकस असेल, म्हणून ते काम करणं त्याच्यासाठी अगदी सोपं होईल. म्हणून मी त्याला तिकडे जाण्यासाठी हा निर्णय घेतला. आणि तेवढ्यात अद्वैत बॅग घेऊन बाहेर येतो. तर लगेच आबा हे अद्वैतला म्हणतात की काय रे अद्वैत निघालास का. सरोज म्हणते की हो ना, ते बघा तो आला. तर लगेच अद्वैत म्हणतो की हो आबा जातो. तर रजनी म्हणते की अरे जातो नाही म्हणायचं, येतो असं म्हणायचं आणि सांभाळून जा. तर सरोज म्हणते की अरे सर्व काही व्यवस्थित घेतलं ना, मग आता तेथे गेल्यानंतर आता व्यवस्थित लक्ष दे. तर अद्वैत म्हणत असतं की हो आई. सरोज म्हणते की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत येथे येऊ नको. तर अद्वैत म्हणतो की हो आई डोंट वरी. तेव्हा आता सरोज पाया पडतो सर्वांच्या आणि आशीर्वाद घेतो. तर आबा म्हणतात की अरे युद्धावर निघला की काय असं वाटतो आणि हे बघ युद्ध असो किंवा कोणतेही काम असो विजय घेऊनच यायचा. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा. रजनी म्हणते की चल बरं नाश्ता करून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही रजनी काकू उशीर होईल मला. त्यावर लगेच आता सरोज म्हणते की हे बघ अद्वैत आता बोलत बसू नको, नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकशील, उशीर होईल तुला जाण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई आणि लगेच तो कलाला आवाज देतो की खरे खरे चाल लवकर निघायचं आपल्याला. तर कला म्हणते की हो हो आलेच. आणि आता खरे याच्या सोबत जाते की काय हे ऐकून मात्र सरोजच्या पायाखालची जमीनच हलते. आणि तेवढ्यात आता कला ही बाहेर येणार असते
तर लगेच सरोज म्हणते की काय रे, आपल्याला जायचे म्हणजे आपल्याला निघायचं म्हणजे नेमकं काय? मी तर तुला एकट्यालाच जायचं सांगितलं होतं आणि तू कुणाला सोबत घेऊन चाललास? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई माझ्यासोबत खरे सुद्धा येते. तेव्हा सरोज रागाने म्हणते की अरे पण का, काय झालं असं? अद्वैत हे काम मी तुझ्यावर सोपवलं होतं, मग तुला हिच्या सोबत का नेतो? हिचा काय संबंध देते? काय करणार आहे तेथे येऊन ही? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं तूच मला म्हटली होती की देवे आगरला जा आणि तेथे जे काही चांगल्या डिझाईन्स आहे त्यांना ते देण्याचा प्रयत्न कर. मग जर तेथे त्यांना चांगल्या डिझाईन्स लागतील तर मग तेथे कोण मला करून देईल, कोण त्या डिझाईन्स बनवतील? तेथील लोकांचा, तेथील त्यांच्या विचारांचा, तेथील सर्व काही त्यांच्या गोष्टी लक्षात घेऊन सर्व सर्च करून आपल्याला त्या डिझाईन्स बनावे लागतील. मग हे सर्व कोण करणार, कोण माझी मदत करणार? आणि खरे तर आपली ऑफिशियल डिझायनर आहे, त्यामुळे ती जर माझ्या सोबत असते आणि त्या डिझाईन डेव्हलप करण्यासाठी मला तिची खूप मोठी मदत होईल. आणि तेवढ्यात कलाही तिची बॅग घेऊन येते आणि निघूयात असं अद्वैतला जेव्हा म्हणते तेव्हा सरोजचा आणखीनच पारा चढतो. मात्र आता सरोज लगेच रागाने म्हणते की मागच्या वेळेस तिने काय केलं होतं माहिती आहे ना, की तो हार चोरला होता आणि तो हार तिच्याच बॅगमध्ये सापड. इतकं होऊन सुद्धा जर तुला तिचीच बाजू घ्यायची असेल तर मला सुद्धा आता काहीच असं बोलायचं नाही, तरी सुद्धा तुला हिचीच मदत घ्यायची. आणि मला एक गोष्ट सांग, इतक्या वर्ष तू हे काम एकटा करत आला, मग तरी सुद्धा आता का गरज आहे तुला हिची मदत घेण्यासाठी? का तू सारखं सारखं हिला मध्ये मध्ये घेत असतो? त्यावर त्या आबा म्हणतात की सरोज शांत हो, आपल्या हातातून जे डील गेलेलं आहे ना ते या दोघांनी रात्रभर काम करून परत आणलंस ना, मग हे सुद्धा काम ती अगदी चोखपणे पार पाडेल, तू कशाला चिंता करतेस? आणि अद्वैत म्हटला ना की मला एकट्याला हे काम नाही करता येणार, मला कलाची गरज लागेल. मग जाऊन दे ना तू त्यांना, तिला अद्वैत सोबत कशाला मध्ये आडवं येतेस, जाऊन दे. आणि हे बघ, चांगल्या कामाच्या अगोदर उगाच वाद नकोय, आता असे आबा हे सरोजला समजवतात. म्हणून सरोजला आता काही बोलायला असा वाव नसतो. तर आता आबाही त्यांना समजावून सांगत असतात. तर रोहिणी हे सर्व ऐकत असते आणि तिच्या मनात तर खूप असा आनंद होत असतो, कारण ती मनात म्हणते की मागितलं एक आणि मिळाले मात्र दोन. कारण आता एका दगडात मात्र आता दोन पक्षी मरतील, दोघेही आता वर जातील. म्हणून रोहिणीला खूप आनंद होत असतो, कारण आता ब्रेक तिने अद्वैतच्या गाडीचं फेल केलेलं असतं. तिला तर असं वाटत असतं की अद्वैत आता नक्की काहीतरी त्याच्या जीवाचं बरं वाईट होईल आणि कला तर आता याच्यासोबत निघालेली असते, म्हणजे ही सुद्धा आपली कायमची कीड निघून जाईल त्या अद्वैत सोबत. म्हणून आता तिला खूप मनातल्या मनात आनंद होतो. पण कुठचा बिझनेस आणि कुठचं काय, चला आता निघा लवकर. आणि कधी एकदा आता ही बातमी कानावर येतंय असं झालंय. त्यावर आता अद्वैत कलाला म्हणतो की निघायचं का? तर कला म्हणते की हो, एकच मिनिट. म्हणून आता कला ही सर्वांच्या पाया पडते, सर्वांचा आशीर्वाद घेते आणि आता अद्वैत आणि कला एका सोबत निघून जातात. सरोज मात्र फक्त बघत असते, काही तिला करता येत नाही. त्यानंतर मात्र इकडे काजलला आता सोहमला तिने जे काही स्पष्ट सांगितलेलं असतं तर सोहम त्यामुळे खूप दुखावलेला गेला असतो. आणि शेवटच्या वेळेला तर सोहमने तिला सांगितलेलं असतं की हे बघ, आता यापुढे माझ्यामुळे तुला कोणताही असा त्रास होणार नाही आणि यापुढे तू माझा चेहरा सुद्धा बघणार नाही. तर आता काजल या सर्वाचा विचार करून म्हणते की खरंच काय फालतूपणा आहे हा, पण का मला सारखी सारखी त्याची आठवण येत असेल? त्यानंतर मात्र आता इकडे सोहमची सुद्धा तीच अवस्था होती, सुद्धा सारखी सारखी काजलची आठवण येत असते. जेव्हा त्याने काजलला हात लावलेला असतो की ऐक माझं, पण काजलने त्याचा हात बाजूला केलेला असतो आणि म्हणलेलं असतं की हात वगैरे मला लावू नकोस. आणि त्याच वेळेस त्याच्या समोर मात्र ह्या काजलचं पेंटिंग असतं आणि तो म्हणतो की खरंच काय नॉनसेन्सपणा आहे, हे पेंटिंग सुद्धा मला आत्ताच दिसायचं होतं का? मी कितीही प्रयत्न केला ना हिची आठवण काढायची नाही, तरी सुद्धा मला सारखी सारखी तिचीच आठवण समोर येते. त्यानंतर मात्र इकडे अद्वैत आणि कला हे गाडीतून येत असतात. तेव्हा अद्वैतचं काहीतरी होतं तर कला म्हणते की हे बघ, आता मात्र काही विषय वाढू नकोस आणि विषय गाडीचा आहे त्यामुळे मी अशीच बसणार. अद्वैत म्हणतो की हे बघ, विषय गाडीचा आहे, कार तिकीटचा आहे, त्यामुळे ही गाडी कुणाची आहे? त्यावर कला म्हणते की माझी. अद्वैत म्हणतो की काय तुझी? तेव्हा कला म्हणते की हे बघ, माझी नाही, मी फक्त तुझं वाक्य पूर्ण केलं. मी, माझं, मला असे कोणतेही शब्द तुझ्या डिक्शनरीमध्ये कायमच असतात. आता परत सरळ बस, खरे बॅग खाली सोड, पाय खाली सोड, असं बसायचं नसतं, तसं बसायचं असतं, असं बोलून मात्र मला आणखीन एरिकेट करू नको, मला काहीच सांगू नको, अमुक कर तमुक कर वगैरे वगैरे. आणि प्रवास हा लांबचा आहे, त्यामुळे लांबच्या प्रवासामध्ये चांदेकर तुझ्या या शिस्तीपेक्षा लक्ष देणं हे जास्त महत्वाचं असतं, हो ना? म्हणून कला पुन्हा आता व्यवस्थित बसते आणि गाडीचा आरसा फिरवते. गाडीचा आरसा फिरून त्यामध्ये मस्त आपले केस बीस असे मस्त आहे की नाही हे चेक करत असते. तर अद्वैतला इतका राग येतो, अद्वैत पुन्हा आपल्याकडे तो
की आरसा वळव. तेव्हा अद्वैत चिडून म्हणतो की तुला गाडी चालवता येत नाही, तू मूर्ख आहेस. तर कला म्हणते की मी कुठे गाडी चालवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ज्याला गाडी चालवता येते त्याला या आरशाचं महत्त्व माहिती असतं. हा आरसा आपला भूतासारखा चेहरा पाहण्यासाठी दिलेला नाही, मागून येणाऱ्या गाड्या बघण्यासाठी दिलेला आहे, हे लक्षात घे. त्यावर आता कला म्हणते की हो ना, तेवढं तर मला चांगलं समजतं, पण 2 मिनिट मी तो आरसा जर हलवला तर मागच्या गाड्या अदृश्य नाही होणार. त्यावर आता अद्वैत चिडून म्हणतो की अगं जर 2 मिनिट मला गाड्या दिसल्या नाही तर आपण दोघे सुद्धा अदृश्य हो. एवढं तुझ्या डोक्यात तर शिरतं ना, एवढं कळतं ना तुला, आता तरी व्यवस्थित शांत राहा. तर कला म्हणते की हे बघ, हे माझं वाक्य आहे. तर अद्वैत म्हणतो की हो तुझं वाक्य आहे ते तुला समजतं, मग शांत राहा. तर कला म्हणते की हो आगाऊ. तर अद्वैत लगेच म्हणतो की अति आगाऊ. म्हणजे आता ह्या दोघांचं गाडीमध्ये सुद्धा अगदी तत ममचं भांडण हे सुरूच असतं. एकाचं तोंड तिकडे होतं, दुसऱ्याचं तोंड इकडे होतं. आणि वैतकून कला म्हणते की हा गाडीचा प्रवास तुझ्या बरोबर करायचं म्हणजे अगदी डोकेदुखी आहे. अद्वैत तिला म्हणतो की काय तुला डोकं आहे का. तर कला म्हणते की उगाच घेऊन चालला का तुम्हाला तुझ्या सोबत. तर अद्वैत म्हणतो की हो तेवढ्यापुरतं ठीक आहे, गाडी काही मात्र तुला चालवता येत नाही. गाडी चालवलं म्हणजे गाडी काढली चालवायला लागली असं नसतं. मागच्या वेळी तू काय केलं होतं हे तुला आठवतं ना. पण खरंच मला आश्चर्य वाटतं, एवढीशी तुझी उंची, तुझे पाय पोचतात का ग ब्रेक पर्यंत. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, माझ्या ड्रायव्हिंग बद्दल काही बोलायचं नाही, मी तुला आत्ताच सांगते, मला येतं थोडंसं ड्रायव्हिंग. त्यावर अद्वैत हसतो आणि म्हणतो की थोडंसं. तर कला म्हणते की हो मागच्या वेळेला मी गाडी चालवली, माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आहे, मला गाडी सुद्धा चालवता येते, परंतु हात माझं मात्र काही बसलेलं नाही एवढं. तेव्हा अद्वैत हसतो आणि काय हिचे पाय सुद्धा पोहोचत नाही आणि हात मात्र असे कापतात, डोकं चालत नाही. छे. कलाला खूप राग येतो. कला म्हणते की हे बघ अति करतोय तू, आता तू मला चॅलेंज करू नको, नाही तर पुन्हा एकदा मी तुला सांगते. तर अद्वैत म्हणतो की हो अजिबात नाही, एवढंच आहे ना, रिटर्न येताना तू तुझ्या हाताने गाडी चालव. त्यावर आता कला म्हणते की काय गरज आहे मला गाडी चालवण्याची, लांबचा प्रवास आहे ना, मग ड्रायव्हरनेच गाडी चालवायला हवी. तेव्हा आता अद्वैतला ड्रायव्हर म्हणल्यानंतर खूप राग येतो. अद्वैत म्हणतो की काय तू आणि मला ड्रायव्हर म्हणालीस. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ मी लांबचा प्रवास आहे एवढंच म्हणाले आणि गालातल्या गालात तिकडे तोंड वळून खूप हसत असते. अद्वैतला चिड येते. अद्वैत म्हणतो की काय हसतेस का, काय झालं हसल्यासाठी. त्यावर आता कला म्हणते की अरे चांदेकर किती अशी चिडचिड करतो, जरा मागे पग, थांब जरा, इकडे तिकडे पग, अरे जरा पग ना, इकडे बाहेर पग ना, किती छान असं वातावरण झालंय थंडीने. तेव्हा आता अद्वैत चिडून म्हणतो की हे पग ड्रायव्हिंग करत असताना इकडे तिकडे बघायचं नसतं, लक्ष फक्त समोर द्यायचं असतं, त्यामुळे मी इकडे तिकडे नाही बघत, ए व्हेरी रिस्क असेल. त्यावर आता कला ही रोमॅन्टिकपणाने म्हणते की अरे लग्न झाल्यानंतर नवरा बायको म्हणून पहिल्यांदा आपण लांब असे कुठेतरी एकत्र चाललोय आणि हेच माझ्यासाठी खूप काही आहे, म्हणून आपल्या गालातल्या गालात हसते, खुश होते. तर अद्वैत तिला म्हणतो की काय ग तुला वेड लागलं की काय, पुन्हा सुरू झालं का तुझं नवरा बायको हे नॉनसेन्स. मला तुझ्या बरोबर नवरा बायको म्हणून कुठेही जाण्यात असा इंटरेस्ट नाही आणि हेच माझं प्रोफेशनल आणि तू माझी एम्प्लॉय आहे आणि एम्प्लॉईज राशी, आणि ही गोष्ट लक्षात घे की आपण फक्त कामासाठी जातोय. त्यावर कला म्हणते की हो ना आपण फक्त कामासाठी जातोय, पण तेथे गेल्यानंतर मात्र किती माणसं आपल्याला मिस्टर चांदेकर आणि मिस खरे असं नाही म्हणते, मिस्टर आणि मिसेस चांदेकर अशीच आपल्याला हक मारणार आहेत. म्हणजे काय, अरे तू माझा मिस्टर आणि मी तुझी मिसेस, म्हणजे तू श्री आणि मी सौ, कळलं का तुला. तेव्हा अद्वैत जोराने चिडतो की नाही. त्यावर आता कला म्हणते की ठीक आहे, मग त्यांच्या समोर मी तुला सर अशी हाक मारेल, त्यांना काय वाटायचं ते वाटून दे. त्यावर आता अद्वैत म्हणतो की तुझा अति आगाऊपणा वाढत चालला असं तुला नाही का वाटत. त्यावर आता कला म्हणते की नाही हो सर, नाही असं मला अजिबात वाटत नाही. त्यावर लगेच अद्वैत चिडतो आणि म्हणतो सर मला म्हणायचं नाही, तुझ्यासारख्या अति आगाऊ आणि अति बिंडोक माणसं म्हणजे तोंडातून हे शब्द नाही चांगले दिसत, ते तुला नाही शोभत म्हणत. तर लगेच कला म्हणते की अद्वैत चांदेकर अहो असं काय करतात. अहो सर एकतर तुम्ही मला बिंडोक जर म्हणालात तर मला डोकं नाही असा त्याचा अर्थ होतो, आणि अतिशहाणी म्हणालात तर मला खूप डोकं आहे असं त्याचा अर्थ होतो. मग 2 शब्दामध्ये तुम्ही इतके प्रोफेशनल असणारे अद्वैत चांदेकर इतकी गल्लत कशी करू शकता. तेव्हा आता अद्वैत जोरजोराने हॉर्न वाजवतो. तर कला म्हणते की अहो सर हॉर्न काय वाजवतात, आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं, सुखरूप पोहोचायचं, आणि किती तुम्ही असे हॉर्न वाजवता. आणि जाऊन द्या सर, मी आपली माझी
क्लासिक गाणं ऐकते, हो की नाही सर? आणि कला लगेच गाणं ही त्या साऊंडमध्ये लावते आणि वा सर, खरंच किती मस्त गाणं आहे ना. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो, हे माझ्या आवडीचं गाणं आहे, पण नाही, म्हणून तो पुन्हा ते गाणं बंद करतो आणि ते साऊंड सुद्धा बंद करतो आणि म्हणतो की नाही, मी सुद्धा हे गाणं नाही ऐकणार आणि तुला सुद्धा ते ऐकून नाही देणार. त्यावर कला म्हणते की अहो सर, असं का करतात तुम्ही? तेव्हा आता अद्वैतला सर म्हटल्यानंतर आणखीन राग येतो. ते पुन्हा म्हणतो की सर म्हणायचं बंद कर, मी तुला पुन्हा एकदा सांगतो. तर कला म्हणते की ठीक आहे, आपण पहिल्यांदाच नवरा बायको म्हणून कुठेतरी चाललोय. त्यावर आता अद्वैत आणखीन चिडतो आणि म्हणतो की मी ते आयुष्यामध्ये कधीही मान्य नाही करणार. त्यावर आता कला म्हणते की ओके सर, ठीक आहे, चालेल सर, सर्व काही सर सर करत असते. तेव्हा अद्वैतला खूप त्रास होत असतो आणि कला ही मुद्दाम त्याच्याकडे बघून हसत असते. त्यानंतर आता इकडे घरी आबा ही रजनीला म्हणत असतात, अगं काय झालं, कसली इतकी गडबड? तेव्हा रजनी म्हणते की आबा, अहो आज कला नाही आणि लग्नानंतर रोजची देवाची पूजा तीच करत असते. माझं सगळे आवरेपर्यंत पूजेसाठी थोडासा उशीर झाला. शिरेचा नैवेद्य केला तोच आता देवाला चालेल आणि तो सुद्धा नाश्त्याला सुद्धा मी तेच केलेला आहे, चालेल ना? तर आबा म्हणतात की हो हो चल, तुझं सर्व काही आटोपलं ना, तुझी पूजा झाल्यानंतर आम्हाला सांग, म्हणजे आम्ही सुद्धा येतो नमस्कार करण्यासाठी. तर रजनी म्हणते की हो आबा. वर रजनी लगेच आता संगीताजवळ किचन मध्ये येते आणि संगीताला म्हणते की वहिनी, झाला ना शिरा? तर संगीता म्हणते की हो हो. तेव्हा आता घाईने वाटी घेऊन रजनी ही नैवेद्यासाठी तो शिरा वाटीत घेते आणि देवासमोर ठेवायला जाते. आबा आणि रोहिणी सुद्धा जातात आणि संगीता सुद्धा सर्व काही तेथे ठेवून नमस्कार करायला जाते. त्यानंतर मात्र आता इकडे कला आपल्या मोबाईल मध्ये रेंज नसल्यामुळे रेंज अशी अचानक कशी गेली असेल म्हणून तिला लगेच अद्वैतला म्हणजे अद्वैतचा फोन मागते की अहो चांदेकर सर, जरा तुमचा फोन द्या, अहो मी तुमच्या फोन मध्ये जरा गाणी लावते. तर अद्वैत तिच्या हातामध्ये मोबाईल देतो. तेव्हा अद्वैतच्या सुद्धा फोनला रेंज नसते. तर कला म्हणते की ठीक आहे सर, तुमच्या सुद्धा फोनला रेंज नाही. त्यानंतर इकडे रजनीची पूजा झाल्यानंतर सर्वजण देवाला नमस्कार करतात. तर रजनी तो नैवेद्य दाखवते आणि मनोभावाने सर्वजण देवाला हात जोडून उभे असतात. त्यानंतर इकडे अद्वैतच्या गाडीचं ब्रेक फेल केल्यामुळे आता अद्वैतला काही ब्रेक लागत नसतं आणि आता मात्र तो पूर्णपणे घाबरतो आणि कलाला म्हणतो की खरे अगं ब्रेक लागत नाही. म्हणून आता कलाला सुद्धा खूप टेन्शन येते. कला म्हणते की काय, म्हणून आता गाडी खूप अशी फास्ट वेगाने निघलेली असते, गाडीचं ब्रेक काही लागत नसतं. अद्वैत आणि कला यांना खूप असं टेन्शन येतं, ते खूप घाबरतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबांनी जो दिवा दिव्यासमोर म्हणजे रजनीला लावलेला असतो, तर ते दिवा अगदी असा म्हणजे विझण्याच्या प्रयत्नात असतो, असा फडफड करत असतो. तेव्हा आता आबांना खूप मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की दिव्याई कोणता असा संकेत देते. तेव्हा मात्र आता रजनीने तो दिवा आपल्या हाताने धरलेला असतो विझू नाही म्हणून आणि तिला सुद्धा खूप टेन्शन येतं. आबा म्हणत असतात की अगं दिव्याई कोणता हा संकेत, माझे दोन्ही पोरं प्रवासात आहे, दिव्याई तू त्यांची काळजी घे. आणि समोर आता इकडे अद्वैतच्या गाडीचं काही ब्रेक लागत नसल्यामुळे गाडी इकडून तिकडून अगदी भरधाव वेगाने धावत असते आणि समोरून आता एक टेम्पो येतो. तर कला खूप घाबरते आणि आता तो टेम्पो समोरून अद्वैत गाडी ओढून घेतो, परंतु जेव्हा समोर एक झाड असतं तर त्या झाडाला जाऊन गाडी धडकते आणि इकडे मात्र आता हा दिव्याई समोरील दिवा विझतो. तेव्हा आता कला आणि अद्वैतचा खूप मोठा असा अपघात होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.